नमस्कार मित्रांनो, रेखांकन मंजुरी करतेवेळी 10% खुली जागा आणि 10% ॲम्युनिटी जागा सोडावी लागते। ह्या ॲम्युनिटी जागेमध्ये बरेचसे वापर अनुज्ञेय आहेत, तर यामध्ये विविध उपयुक्त सुविधांचा समावेश करता येतो। तसेच असा वापर करण्यासाठी बांधकाम परवानाही प्राप्त करून घेता येतो। या अनुज्ञेय वापरासाठी विक्रीही करता येते। तर आज आपण या ॲम्युनिटी स्पेसमध्ये अनुज्ञेय असलेल्या उपयोगाबद्दल माहिती घेणार आहोत, त्यांच्या महत्त्वावर चर्चा करूया आणि या सुविधामुळे जमीन मालक म्हणजे जे रेखांकन करणारे आहेत ते मूळ मालक कसे पैसे कमवू शकतात हेही पाहूया। मनोरंजन व ग्राउंड, विविध शारीरिक आणि सामाजिक क्रियाकलापासाठी जागा शारीरिक स्वास्थ्य सुधारते आणि सामाजिक सुसंवाद वाढतो। तिकीट विक्री आणि इव्हेंटद्वारे यातून आपल्याला उत्पन्न मिळवता येते। खेळाडू मैदान, मुलांसाठी खेळण्याची जागा आपण उपलब्ध देऊ शकतो। मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक, तसेच शुल्क आकारून किंवा सभासदत्व आकारून आपण यातून उत्पन्न मिळवू शकतो। क्रीडा संग्रहालय, विविध खेळासाठी मैदान आणि सुविधा, क्रीडा विकासासाठी खेळाडूंच्या तयारीसाठी हे महत्त्वाचे आहे। सदस्यता शुल्क, तिकिटे आणि स्पर्धांचे आयोजन करून आपण उत्पन्न मिळवू शकतो। उद्यान, लोकांना विश्रांती आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ शकतो। मानसिक ताणतणाव कमी होतो आणि पर्यावरणाचे संवर्धन होते। यातून आपण उत्पन्न कसे मिळवू शकतो, तर बागकाम प्रशिक्षण आणि इव्हेंटद्वारे आपण उत्पन्न मिळवू शकतो। दुकानगाळे, तर यामध्ये आपण दैनिक आवश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी आणि स्थानिक लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुकानगाळे बांधू शकतो। हे दुकानगाळे आपण भाड्याने देऊ शकतो किंवा विक्रीतून उत्पन्न मिळवू शकतो। पार्किंग लॉट, वाहने उभे करण्याची जागा, वाहतूक व्यवस्थापनासाठी महत्त्वाचं आहे। पार्किंग शुल्काद्वारे आपण तसे उत्पन्न मिळवू शकतो। प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तर मुलांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणे मुलांचे शैक्षणिक व बौद्धिक विकासासाठी महत्त्वाचे आहे। फी आणि शासकीय अनुदानात आपण उत्पन्न मिळवू शकतो। नर्सरी, लहान मुलांची देखभाल आणि प्राथमिक शिक्षण मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी आणि समाजीकरणासाठी महत्त्वाचं आहे। फी आकारून आपण यातून उत्पन्न मिळवू शकतो। हेल्थ क्लब, व्यायाम, फिटनेस आणि आरोग्यदायी कार्यक्रम लोकांच्या शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो। सदस्यता शुल्क आणि प्रशासन शुल्क आणि इतर सेवांतून आपण उत्पन्न मिळवू शकतो। डिस्पेन्सरी, आरोग्य सेवा आणि औषधांची उपलब्धता स्थानिक लोकांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे। चिकित्सा आणि शुल्क आणि औषध विक्रीतून उत्पन्न मिळवू शकतो। नर्सिंग होम, दीर्घकालीन आरोग्य सेवाने देखभाल यातून करू शकतो। वृद्ध आणि रुग्णांची देखभाल आणि पुनर्वसनासाठी आवश्यक आहे। देखभाल शुल्क आणि उपचार सेवा या शुल्कातून आपल्याला उत्पन्न मिळू शकतं। बँकांची ATM, ग्राहकांना पैसे काढण्याची आणि इतर बँकेच्या सेवा देण्याची साठी ही सुविधा उपलब्ध होऊ शकते। आर्थिक व्यवहारासाठी सोयीची आहे। बँकाकडून भाडे मिळते। इलेक्ट्रॉनिक सायबर लायब्ररी, डिजिटल शिक्षण संसाधने आणि इंटरनेट सुविधा आणि शिक्षण आणि संशोधनासाठी महत्त्वाचं आहे। तर सदस्यता शुल्क सेवा आणि सेवा शुल्कातून उत्पन्न मिळू शकते। खुला बाजार म्हणजे ओपन मार्केट, विविध वस्तू आणि सेवा विक्रीसाठी आपण जागा उपलब्ध करून देऊ शकतो। स्थानिक व्यापारासाठी आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे सोयीचं होऊ शकतं। भाडे आणि बाजार शुल्कातून आपल्याला उत्पन्न मिळू शकतं। आता हॉस्पाईन्स म्हणजे धर्मशाळा, तर गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना देखभाल आणि सहायता मिळू शकते। रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ शकतो। सेवा शुल्क आणि दानातून आपण यातून उत्पन्न मिळवू शकतो। वरिष्ठ नागरिक आवास, वृद्ध व्यक्तींसाठी सुरक्षित आणि आरामदायक निवास मिळू शकतो। वृद्धांच्या विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचं आहे। भाडे, सेवा शुल्क आणि सुविधा शुल्कातून आणि दानातून आपण उत्पन्न मिळवू शकतो। अनाथालय, अनाथ मुलांसाठी निवास, शिक्षण आणि देखभाल यासाठी आपल्याला आवश्यक आहे। मानसिक आणि शैक्षणिक विकासासाठी सुद्धा अनाथांच्या हे ठिकाण उपयुक्त होऊ शकतं। अनुदान, दान आणि सेवांचे शुल्क यातून आपण उत्पन्न मिळवू शकतो। प्रकल्प प्रभावित व्यक्तींचे आवास, प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या व्यक्तींना निवास व्यवस्था प्रभावित व्यक्तींना स्थिरता आणि पुनर्वसन प्रदान करते। शासकीय अनुदान आणि इतर वित्तीय सहाय्य मिळते। ऑडिटोरियम, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमासाठी आणि समाजातील विविध उपक्रमांसाठी महत्त्वाचे आहे। भाडे, तिकीट विक्री आणि कार्यक्रम शुल्कातून आपल्याला उत्पन्न मिळू शकतं। पारंपरिक केंद्र, व्यावसायिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आपण आयोजन करू शकतो। व्यापार, उद्योग आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपयुक्त आहे। भाडे, तिकीट आणि विक्री सेवा शुल्कातून आपल्याला उत्पन्न मिळू शकतं। समाजातील सुसज्ज सुविधा केवळ आपल्या जीवनशैलीला सुलभच करतात
असे नाही तर समाजाच्या विकासाला देखील चालना देतात. या सुविधांचा आपल्याला अधिक सुरक्षित, सुसंवादी आणि आनंदी जीवन प्रदान करतात. चला तर मग आपल्या समाजात या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेऊया आणि आपल्या ॲम्युनिटी क्षेत्रामध्ये वरीलप्रमाणे आपण सुविधा देऊन आपण उत्पन्न मिळवू शकतो. तरी आता रेखांकन करताना ॲम्युनिटी स्पेस सोडण्यासाठी कोणतेही घाबरण्याचे कारण नाही. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.